दरांगे पाटील किती दिवस अशफाक सर पहिले भेट सरकार अरे आतमध्ये असं माझ्या समोर मास्क घ्या बळीच खायचं ठरवलं आहे. माझ्या समाजाला विनंती तुम्हाला हा जवळ सांगतो, तुम्ही नका करू. मला काम सोडावं लागेल, मला नाही बघून. आज त्या बांधवांनी आत्महत्या केली, 2 मुली आहेत छोटे छोटे. कसं जगायचं? बाबाची परिस्थिती, आईबाबांची परिस्थिती भयानक. हे सरकार बळी घेतं. मी सरकारला नाही सोडत आता नाही सोडत त्यांना. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमची दागा फटका करायला येत, मी नाही सोडत त्यांना आता. त्यांनी चिठ्ठी दिली, चिठ्ठीमध्ये सांगितलं की नालायक हरामखोर सरकार आहे. नालायकांना यांना फक्त जातीयवाद करायची सवय लागली आणि खुर्चीसाठी झक मारायची सवय लागली हरामखोर अवलादीला. यांच्यामुळं माझ्या समाजाचा एक लेकरं कमी व्हायला लागले. याची अक्कल नाही यांना. ही स्वतःला खूप शहाणे समज. मी यांच्याकडे बघतो, आता नाही सोडत यांना. यांना सोडत नाही मी आता. यांनी जर आचारसंहितेचा आज मराठ्यांचा प्रश्न मार्गी लागून त्या भावाचे बलिदान केले, ते स्वप्न साकार नाही केलं ना, यांना ठेवत नाही मी आता. 250च्या वर बलिदान देण्यात सांगितलं ना, ते बघवतच ना. इकडं पाय पण उडत नाही, अंगसुद्धा थरथरतात. ही वेदना सोपी नाही. कुटुंबाची रात्रांगोळी झाली त्या. उन्हात पडलं ते कुटुंब आणि याला जबाबदार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. यांनीच आमचे कुटुंब उद्ध्वस्त केलेत, यांनीच आमचे मराठी उद्ध्वस्त केलेत, यांनीच आमचे लेकर बाळ उन्हात टाकले. याला जबाबदारच आहेत. यांना सुट्टी नाही, यांना तळतळाट लागल्याशिवाय सोडत नाही. मी यांना सुट्टी देत नाही, आता तर देतच नाही. समाजाला काय आव्हान करायला? माझे हात जोडून विनंती बाबा, तुम्हाला आत्महत्या करू नका. मी खंबीर आहे ना, मी देतोय. जीव घेणं प्रवास तुमच्यासाठीच करतो, मी कोणासाठी करतो? तुम्ही आत्महत्या नका करू. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी नाही आटत. 13-14 महिने झाले, मी आता इकेंचंही मागं सरकारला तयार नाही. माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी कोणत्याही टोकाला जायला तयार. तुम्ही धीर धरा ना, मी आत्महत्या नका करू. तुमच्या जीवावरती मी स्वप्न बघतो मराठा मोठं करण्याचं. समजून घ्या माझा शब्द. मी या राज्यातल्या 6 करोड मराठ्यांच्या जीवावरती स्वप्न बघतो माझा समाज मोठा करायचा. आणि मी रात्रंदिवस पळतो. माझ्याकडे बघा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो, कुटुंबाकडे स्वतःच्या बघा. तुम्ही आत्महत्या नका ना करू. आरक्षण देतोय, सोडणार नाही त्याशिवाय. तुम्ही असंच करत राहाल तर मलाच काम बंद करावं लागणार. नक्कीच पाटलांना देखील अश्रू अनावर होत आहेत. त्यांनीही विनवणी केली की समाजातला कुठलाही व्यक्ती आत्महत्या करू नये, असं आव्हान आता सध्या मनोज दरांगे पाटील यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मिढोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.